हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात, मस्त राहा आणि छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला आज सुरुवात करते ते म्हणजे छान अशा बघा या जास्वंदीच्या झाडापासून आणि या जास्वंदीच्या फुलांपासून किती सुंदर असं फुलं लागलेली आहे. झाड अगदी बहरले, लाल लाल झालेलं आहे झाड. का तर काल मस्त असा पाऊस झाला आणि आपण वरून झाडांना कितीही जर पाणी घातलं तर जे नैसर्गिक पाणी आहे, पाऊस आहे, ते खरंच त्यांच्यासाठी खूप वरदान आहे असं मी मानते. थोडासा का होईना पाऊस जर पडला तर झाडं असं टवटवीत दिसतात, सुंदर अशी फुलं लागतात. किती लाल मस्त कलरचे आहेत बघा. मी यांना कुठलाही फिल्टर वगैरे वापरलेला नाही, एकदम ओरिजिनल तो फुलांचा कलर आहे. पण किती छान अशी फुलं लागलेली आहेत. आणि इकडे बघा आईची गडबड चालू आहे, ती म्हणजे इथं कचरा टाकण्याची. कारण कचरा टाकण्यासाठी आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. कारण आपल्या इकडे दररोज कचऱ्याची गाडी येत नसते, 4 दिवसाला 8 दिवसाला येते. आणि आता पाऊस म्हणल्यानंतर तर कचऱ्याची गाडी रेग्युलर येतच नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस ही कचऱ्याची बघा गाडी येते त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना कचरा आहे तो असा नेऊन टाकावा लागतो. असो 4 दिवसानं का होईना पण रेग्युलर गाडी येते आणि कचरा सर्व त्याच्यामध्ये जातो. आणि मी इकडे व्हिडिओसाठी मोबाईल घेऊन बसले होते, पण कचरा आईला टाकावा लागत होता. आणि सहसा तर आईच टाकते कचरा, कारण आपल्याला शाळेला वगैरे लेकरांना सोडायला इकडे तिकडे जावं लागतं. त्याच्यामध्ये मला ही गाडी कधी मी घरी असल्यानंतर येतच नाही. आणि आज आली तर मला व्हिडिओ घ्यायचा होता, मी आईला टाकायला सांगितलं कचरा. आणि इकडे बघा कचऱ्याचं मी जे बकेट आहे ते बाहेरच ठेवते, कारण घरात जो मध्ये आहे तो वेगळा आहे आणि बाहेर वेगळा आहे. आणि इकडे बघा माझी छान अशी देवपूजा झालेली आहे. आज देवपूजा सकाळी खूप लवकर झालेली होती आणि त्यावेळेस रात्री म्हणजे काल पावसामुळे आपल्या इकडे लाईट नव्हती, त्यामुळे मोबाईल चार्जिंगला नव्हता. आणि मला सकाळी मी ज्यावेळेस पूजा करत होते त्यावेळेस माझा मोबाईल बंद होता. नंतर मी चार्जिंगला लावला आणि नंतर शूट घ्यायला चालू केलं. आणि इकडे लेकरांची शाळेला जायची गडबड चालू होती, त्यांना मी कपडे काढून दिलं. त्यानंतर त्यांना आत्ता जेवणासाठी त्यांच्या डब्यासाठी भाजी कुठली करायची ते माझ्या डोक्यात होतं. कोण वेगळी भाजी सांगतो, कोण वेगळी भाजी सांगतं. मग आता कोणती भाजी नेमकं करायचं ते मला कळत नव्हतं. मग मी छान असा दोडका घेतला, कारण आता दोडक्याची सुकी भाजी मला त्यांना करून द्यायची होती डब्याला. आता शाळेची इतकी डेंजर आपल्याला ड्युटी लागते ना की त्यांचा चहा नाश्ता वेळेवर डबा द्यावा लागतो. नंतरचा टाईम पूर्ण आपलाच असतो. दिवसभर आपल्याला आपली आपली कामं आवरायची आणि त्याच्यातूनच आपल्याला आराम कसं करायचं हे आपल्या हातात असतं, की किती वेळ आपल्याला आरामासाठी काढायचा असतो आणि किती वेळ कामासाठी द्यायचा असतो. असो प्रत्येक गृहिणीला जे आहे ना भरपूर कामे आहेत. सर्वांना वाटतं की कामं नाही, पण घरात खूप 100 कामे असतात, हे मी तर माझ्या अनुभवावरून सांगते. आणि कोण काहीही म्हणू, एवढ्या कामातून थोडंसं का होईना आराम करत जा, तरच आपली एनर्जी जी आहे ती मस्त राहणार आहे असं मला वाटतं. मी सगळ्यांना सांगते की थोडं का होईना दिवसभरातून अर्धा तास का होईना स्वतःसाठी वेळ द्या, थोडासा आराम करा, मला तर तुम्ही फ्रेश राहाल. आणि इकडे बघा मी भाजीचं फायनल केलं आणि मग निघाले. आता स्वयंपाक सर्दीमुळे खूप आवाज बसलेला आहे आणि हे 2 मंडळी मस्त बसलेली आहेत. मला आज थोडंसं उघड करायचंच आहे. आज थोडासा पाऊस नाही प्रयत्न करण्यामुळे मांडवी सुद्धा छान बसलेली आहेत. आणि बघा इकडे मी हे दोडका आणि इकडे बघा भात झालेला आहे घालून शिजलेला आहे भात. इकडे साईडला ठेवते, दूध पण गरम करून झाले, दूध पण साईडला ठेवते आणि आता दोडक्याची भाजी घेते. आता दोडक्याच्या वरली आपल्याला अगोदर साल काढायची असते. माहीत नाही आता तुम्ही कसं करता, साली सकट करता की साल काढता, पण आमच्या इकडल्या म्हणजे आमच्या इकडं हे वरची दोडक्यावरची साल काढूनच टाकायची. कारण याच्यामुळे दोडका शिजायला पण वेळ लागतो आणि जी साल आपल्याला असते त्याच्यामध्ये खाण्यात येते तर कर लागते दाताला, त्याच्यामुळे आम्ही साल काढतो. आता या निक्क्या साल जी काढलेली आहे याची सुद्धा काही जागेमध्ये भाजी करतात, पण आता आमच्या इकडे तर अजून नाही, आम्ही सालीची अजून कधी भाजी बनवलीच नाही.
फक्त साल काढून घेतो याच्यावरची, आणि ते आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याच्यावरची पण साल काढली जाते बघा. तसंच आपण दोडक्याच्या वरची पण साल आम्ही काढूनच घेऊन भाजी करतो. त्याच्यामुळे भाजी दोडक्याची छान होते आणि तेलामध्येच आपला हा दोडका मऊ होतो. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालून याला शिजवायची वगैरे गरज लागत नाही. दोडक्याची छान अशी भाजी होते आणि दोडका शरीराला खूप चांगला आहे. बिनरोगी दोडका असं म्हणता येईल आमच्या इकडे. म्हणजे या दोडक्याने कुठला आपल्याला रोग होत नाही. म्हणजेच आपल्या इकडं खेडेगावामध्ये म्हणतात रोग म्हणजे काय, तर आपले ही वात वगैरे असतात ना त्यांनाच आमच्या इकडं रोग वगैरे म्हणतात अगोदरच्या बायका. मग याला की बिनरोगी दोडका असं म्हणतात की याच्यातून वात होत नाही किंवा काहीच म्हणजे असं होत नाही. आता काही जणांना बटाटा, वांग हे खायचं प्रॉब्लेम असतं. म्हणजे कसं असते, वात वगैरे असते त्याच्यामुळे ते खाऊ देत नाहीत, वायबंद आहे नको असं म्हणतात. पण दोडक्यांना रोज खाल्लं तरी काही नाही, कारण दोडक्यामुळे आपल्याला कुठलाही इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे आमच्या इकडे दोडका भरपूर खातात बायका. बघा मी आता बोलत दोडका चिरून झालेला आहे. छान असा आता दोडका चिरून घेतलेला आहे आणि छान दोडक्याची भाजी करूया. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगाचं कूट आणि कारळ्याचं कूट घालून सुद्धा ही भाजी करता येते, किंवा याच्यामध्ये आपण थोडीशी मसुरीची डाळ टाकली तरी ही भाजी खूप छान होते. मला दोन्ही पद्धतीनं भाजी आवडते आणि मला खास करून दोडका खायला आवडतो. आणि बघा इकडं छान असं चिरून घेतलेला आहे. साल काढल्यामुळे चिरायला सुद्धा दोडका सोपा होतो. आणि इथं गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं थोडंसं, कारण थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं असतं, एक अर्धी वाटी. शेंगाचं कूट, कारळाचं कूट घातलं तरी छान घट्ट होते. चिलचिल तरी केलं हे भाजी तर खूप छान लागते खाण्यासाठी. आणि इथं मी 2 मोठे टमाटे घेतलेले आहेत, कारण एक टमाटा जरा डाग लागलेला होता. मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं फ्रीजमधून घेते वेळेसच की हे ठेवून हे गेल्याहून पलीकडल्या आठवड्यातले टमाटे आहेत. मी गेल्याहून पलीकडल्या रविवारी ज्यावेळेस बाजारला गेले त्यावेळेस टमाटे आणले होते. टमाट्याचा भाव खूप जास्त आहे आमच्या इकडं. आता सध्या तर हे 70-80 रुपये किलोनं टमाटे चालू आहेत. मग मी गेल्या वेळेस 40 रुपयाचे अर्धा किलो टमाटे आणलेले होते. गेल्याहून पलीकडच्या वेळेस तेच टमाटे अजून आहेत. त्याच्यामध्ये एक टमाट्याला जरा डाग लागला होता. तो टमाटा मी अर्धा काढून टाकला आणि अर्धा घेतला, तो चांगला होता. कशाला वेस्ट घालायचं, जर अर्धा टमाटे चांगला आहे तर मग मी ते घेतलं आणि एक घेतला. आणि टमाट्यानं भाजी छान लागते, आंबूस होते, चीज घालायची आपल्याला गरज नाही. चला तर इथं बघा मी भाजी करून घेते आता. आणि आता भाजी वगैरे झाल्यानंतर हे बघा इकडं छान असं आता पावसाचं चालू झालेलं आहे. सकाळपासून पाऊस नव्हता, पण आता दुपारून बघा पाऊस चालू झालेला आहे. 12-1 वाजलेले आहेत आणि आता पावसाचं आता मोठा नाही, लहानच आहे. काय रिमझिम आहे. आणि व्हिडिओ जर आवडला, झाड बघा किती छान दिसतंय, लहान थेंब. श्री स्वामी थोडंसं शूट घेतलं.